नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फणसाच्या पुऱ्या बनवणार आहोत। इथे मी फणस घेतलेला आहे, त्याच्यामधल्या आतल्या ज्या गुठळ्या असतात किंवा त्याच्या ज्या बिया असतात त्या आपण काढून घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून म्हणजे त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। बघा मैत्रिणींनो, आपण इथे फणसाचे जे गरे होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे। इथे थोडंसं आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि परातीमध्ये आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। थोडीशी वेलदोडा पूड आपण घालून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर असं मळून घेणार आहोत। त्या पिठामध्ये आपण 1 वाटी रवा पण टाकलेला आहे। आता हे सगळं छान मळून घेऊयात घट्टसर। बघा, छान असा घट्टसर आपण पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। याला आता आपण 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊयात। आपण आता इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। 15 मिनिटं आपण पीठ भिजवून दिलं, त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे इथे आपण तेल पण तापत ठेवलेलं आहे। आता आपण तेलामध्ये एक एक करून पुरी सोडून घेऊयात आणि छान तिला तळून घेऊयात। नाही होते तयार आहेत आपल्या फणसाच्या पुऱ्या। नक्की करून बघा मैत्रिणींनो, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।